पागा इथल्या मूळच्या त्या खऱ्या झालेल्या सासर त्यांचं. परंतु दुर्दैवाचे काही फेरे असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्याचा प्रकार वेगळा असतो. त्यांच्यावरती जी काही आघात झालेले होते त्या आघातामुळे ते पुन्हा आपल्या मागे म्हणजे गायकवाड परिवाराकडे आलेले. गायकवाड परिवाराविषयी शिवाय दादासाहेब कोरेकर यांनी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आणि विशेष म्हणजे त्यांचं बालपण सर्व नात्या गोत्यात गेलेले. गायकवाडांच्या नाट्य शिंदे वस्त्रासाठी निवडी केलेली आहे. त्यांच्या आत्या मारुतराव गायकवाड यांना दिलेले. त्यांचं वय 90 पर्यंत गेलेलं आहे आणि त्यांना मात्र 53 वर्ष वेगळ्याच नावाने ओळखते. माझे सासरे कैलास बाबुराव धमदेवा कोरेकर यांच्या त्या मावस बहिणी. मला आता त्यांनी सांगितलं की सख्खा पण नाही, मावस बहिणी असं हे नातं. पण नातं इतकं प्रेमाचं होतं त्यांचं. माझे सासरे जेव्हा यायचे यांच्याकडे आणि ह्या तिथे यायच्या तर आम्हाला खरं नावरे गावातलं संपूर्ण कुटुंब आमचे जे काही 4 सासरे होते, आता खूप मोठा परिवार आहे. 14 धीर आहेत माझ्या आता तिथे. आणि आम्ही सर्व मिळून त्या कुटुंबात आल्यानंतर आम्हाला लक्ष्मी प्रसन्न झाली असं वाटायचं त्या लहानी बहिणीच्यामुळे. कुठल्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्या जेव्हा यायच्या तेव्हा मला भरभरून पावायचं. त्यांचं ते देखणं रूप, त्यांचं ते सोज्वळ रूप, माया रूप. मी कशी बोलायला का कमी बोलायचं, जास्त नाही बोलायच्या, पण प्रेमाचंच बोलायचं. आणि अशा जेव्हा नवऱ्यात यायच्या त्यावेळेला त्यांचं टोपण नावांकडचं मला माहीत नाही, पण आम्ही सगळेजण त्यांना लाणीबाई या नावानेच ओळखतो. आणि त्यामुळे नावरा ते पुणा असा आमचा जेव्हा प्रवास व्हायचा तेव्हा त्यांच्या भाचेच्या शिवायच्या ते दादासाहेब कोरेकर त्यांना कामामध्ये खूप ओढ असायची. कोणाला भेटायची तर कैलासवासी गुलाबराव काका. मला भरून येतं की माझ्या वडिलास सन्मान वाटावेत असे ते गुलाबराव काका. त्यांचा एक व्हिडिओ टाकला होता गेल्या वर्षी त्यांनी. इतकी प्रेमळ माणसं या कोंढापुरीत आहेत. या कोंढापुरी गावाचं काय वैशिष्ट्य असेल माहीत नाही, पण खूप सारं प्रेम त्यांनी आम्हाला नावरेकरांना कोरेकर परिवारांना दिलेलं आहे. आणि एकूण सगळा इतिहास पाहिल्यानंतर कळतं की सर्वच माणसं सुना नातवंड त्यांचा पहिला आघात जो झाला तो वैधव्याचा झाला. आणि त्यानंतर गुलाबराव काकांनी आणि त्यांच्या भावाने सर्व गायकवाड परिवारांनी त्यांना मदत केली, आधार दिला. आणि आधार दिल्यानंतर त्या स्थिर स्थावर झाले. स्थिर स्थावर झाल्यानंतर पुन्हा दुसरा आघात झाला. असं म्हणतात तारुण्यात पतीचं दुःख येऊ नये, पुढच्या टप्प्यामध्ये मुलाच येऊ नये. पण परमेश्वरी लीला नियती काय असेल आपल्याला माहीत नसतं कोणाला. जे घडायचं ते घडतच असतं. परंतु पहा नियती कशी आहे. गुलाबराव काकांनी आपली मुलगी नाटक दिली आणि इतका सुंदर वटवृक्ष, त्याला कल्पवृक्ष म्हटलं ना तो अवगम होणार नाही. अशी सुंदर त्यांचे 2 नातू सुना आणि सगळ्या नात्याचा त्यांचा परिवार इतका सुंदर आहे. आणि त्यांना समाधान मिळालेलं आहे. आता सुद्धा आपण जर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना फक्त आणि फक्त समाधानच दिसतंय त्या चेहऱ्यावर. आता वय झालेले आहे पण तरी सुद्धा त्यांनी मला पाहिल्यानंतर सांगितलं दादा आला. तर त्यांचं का पण झाले खूप प्रेम होतं नावऱ्यावरती. कदाचित मधला त्यांचा थांबा असं आलेलं कोल्हापुरीकडे काहीतरी असेल, पण त्या माझ्या सासऱ्यांची आणि त्यांची मुखईकरांची आमची अशी घट्ट मील मिळलेली असल्यामुळे आम्हा सगळ्यांना त्यांच्याविषयी इतकी आस्था प्रेम खूप सोज्वळपणा आहे. आज आपल्याला पाहायला मिळत नाही. पैसा खूप आहे आपल्याकडे, आज काही सुद्धा कमी नाही. मी हे बोलणं उचित होणार नाही थोरांच्या समोर. तिथे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. मग सर्वांनी अनुभवलेले 50 वर्षापूर्वीचा काळ की आपल्याला गावाला यायचं म्हणलं ते एसटी द्यायला तिकिटासाठी पैसे नसायचे. पण आज आपण सगळे जण मोठ्या मोठ्या आपल्या गाड्या घेऊन येतो. म्हणजे सुबत्ता खूप आलेली आहे. आपल्या सर्वांचं गर्दी खूपच आहे. परंतु हे असताना सुद्धा
फक्त शेवटी एवढंच म्हणेन की जर आता लाईट गेल्या, कनेक्शन तुटलं तर काय होईल? इथे अंधार होईल बघा. आणि अशा अंधाराच्या वेळेला एकतर पणती ठेवली, आता पंचांनी आपल्याजवळ मोबाईल आहे, झटकन स्विच ऑफ पण लाईट गेली, पण पणती एक पणती आपल्याला उजेड देत असते. तसंही काय का पणतीनं आयुष्यभर उजेड दिला, संघर्ष केला. संघर्षाचं दुसरं नाव आमच्या लालीबाई पाहिले की आम्हाला आठवायचं आणि आपुलकी खूप वाटायची. तर शेवटची एक ओळ एवढंच म्हणेल, त्या कवीने म्हटलेलं, त्याच्यात माझी कविता होती, त्या कवितेत दुसरी ओळ मिळालेली, अंधार फार झाला पणती जपून ठेवा, अंधार फार झाला पणती जपून ठेवा, पैसा उदंड झाला नाती जपून ठेवा. जय ह्या कुटुंबाने केलेला आहे सगळ्यांनी. पैसा उदंड झाला नाती जपून ठेवा. आमच्या लाडीबाईंना म्हणजे सगळ्यांना लाडीबाई म्हणतात म्हणून ते माझा तो अधिकार नाहीये, मी मावशीबाईच म्हणते त्यांना. तर आमच्या या मावशीबाईंना सुंदर असं आरोग्य आणि आयुष्य लाभो एवढंच मी आज या संध्याकाळच्या समयी म्हणजे शुभ समयी चिंतू. खरं माझं मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे. सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा